साधारण एक 20 ते 30% लोकांना हल्ली खांदेदुखी दिसून येते. आणि खांदेदुखीचा त्रास हा 40शी ओलांडली की जास्त व्हायला लागतो. साधारण वयवर्ष 40 ते 65 हा जो वयोगट आहे ना, त्या वयोगटातील लोकांना खांदेदुखीचा त्रास युजुअली असतो आणि त्यात स्त्रियांमध्ये जास्त असतो. पण हल्ली जी प्रॅक्टिसमध्ये खांदेदुखी दिसून येते ना, ती ॲज अ कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काही आजारांचा उपद्रव अशा स्वरूपात दिसून येते. तर हल्ली डायबिटीसचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये खांदेदुखी जास्त प्राधान्याने पाहायला मिळते. हायपोथायरॉइडचा ज्यांना त्रास असतो अशा स्त्रियांमध्ये सुद्धा खांदे दुखत असतात. ॲक्सिडेंटल इंजुरीनंतर किंवा ज्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालेलं आहे त्यामुळे होतं काय, तर प्रोलॉंग्ड इमोबिलायझेशन राहतं आणि त्याच्यामुळे मग तिथल्या खांद्यातल्या ज्या मांसपेशी असतात त्या सगळ्या आखडून येतात. मग त्याच्यामुळे परत खांदे दुखायला लागतात. पॅरालिसिसमुळे ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट उजव्या किंवा डाव्या बाजूला पॅरालिसिस होतं त्यातल्या सगळ्या मांसपेशी या कडक झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा खांदे दुखत असतात. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस एक महत्त्वाचा आजार आहे की मानेतल्या 2 मणक्यांमधल्या ज्या गाद्या असतात त्या गाद्या सटकतात आणि त्याचा परिणाम विशिष्ट चेतातंतूंवर पडतो आणि परिणामी स्पॉन्डिलोसिसमुळे संपूर्ण मानेपासून ते हाताच्या बोटांपर्यंत कळा असतात आणि मग त्या सतत वेदना असल्यामुळे युजली रुग्ण काय करतो, तो त्या हाताच्या मुवमेंट्स फार कॉन्शियसली करायला लागतो किंवा जास्त त्याला आवडत नाही त्या हाताच्या मुवमेंट्स केलेल्या आणि मग त्याचा परिणाम हळूहळू ज्या खांद्यातल्या मांसपेशी असतात त्या आखडतात आणि मग ते फ्रोझन शोल्डरकडे प्रकरण जातात. तर पार्किन्सन एक आजार आहे की ज्याच्यामध्ये आजारामुळे तर खांदे दुखत असतातच आणि त्याच्यासोबत आजारांसाठी जी औषधं दिली जातात त्याचा दुष्परिणाम स्वरूपात खांदे दुखत असतात. लठ्ठपणा हे कारण आहे. लठ्ठपणामुळे तो व्यक्ती जो असतो तो व्यायाम टाळतो आणि मग त्याच्यामुळे हळूहळू खांद्यातल्या सगळ्या मांसपेशी त्याच्यामध्ये एक स्टिफनेस यायला लागतो. स्ट्रेसमुळे जर तुमची झोप पुरेशी होत नसेल तर पुरेशी झोप न होणं हे कारण असतं खरं तर खांदेदुखीसाठी. यासोबत कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हे कारण असतं खांदेदुखीमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सगळ्याच कारणांमध्ये वाढलेली रक्तगत शर्करा हे प्रमुख कारण आहे खरं तर. कारण की ज्याला रक्तातली साखर वाढते त्याला एक रक्तामध्ये असं एक चिकट पदार्थ तयार होतो त्या वाढलेल्या साखरेमुळे आणि तो चिकट पदार्थ आपल्या खांद्यांच्या मांसपेशी स्नायू किंवा जी कंडरं असते त्या कंडरांमध्ये जाऊन साठतो तो पदार्थ. त्याचा परिणाम स्वरूप त्या मांसपेशी किंवा ते स्नायू हे थोडेसे जाड आणि कठीण होतात. या मांसपेशी किंवा स्नायूंची जी इलॅस्टिसिटी असते ना ती कमी होते. त्याच्यामुळे त्याला खांद्यांच्या हालचाली करताना त्या नकोशा वाटत असतात. रेस्ट्रिक्टेड मुवमेंट्स असतात आणि जसजसे या मुवमेंट जास्त रेस्ट्रिक्टेड होतील तसतशा त्या मांसपेशी किंवा कंडरांच्या ठिकाणी स्टिफनेस कडकपणा वाढत जातो आणि मग हळूहळू हे सगळं प्रकरण हे फ्रोझन शोल्डरमध्ये येऊन थांबतं. बरं, वाढलेल्या रक्तगत शर्करेमुळे खांद्यातला जो रक्तपुरवठा असतो तो सुद्धा सुरळीत नसतो. त्याच्यासोबत वाढलेल्या साखरेमुळे खांद्यातील चेतातंतूची जी कार्यक्षमता असते ती सुद्धा मंदावते आणि मग या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित परिणाम हे खांदे दुखणं आणि त्या खांदे दुखी जर तशीच राहील मग हळूहळू ते फ्रोझन शोल्डर प्रकरण जातं. तर अशा वेळेला रक्तगत शर्करा कमी करणं हे एक प्रमुख चिकित्सा आहेच, पण त्याच्यासोबत आयुर्वेदामध्ये काही उपकल्पना आहेत पंचकर्मातल्या की ज्याचा खरंच अतिशय प्रभावी परिणाम असतो खांदेदुखीसाठी. सगळ्यात महत्त्वाची त्या विशिष्ट खांद्यांच्या मांसपेशी किंवा स्नायूंमध्ये तेलं जिरवली जातात की ज्याच्यामुळे त्या मांसपेशीमध्ये जो कडकपणा आहे, जो टणकपणा आहे तो कमी होतो. त्यासोबत त्या विशिष्ट मांसपेशींवर औषधी काड्यांची धारा पकडली जाते किंवा कधीकधी याच औषधी काड्यांपासून वाफारा दिला जातो नाडीस्वेदन या यंत्राद्वारे. त्याच्यासोबत काही रुग्णांमध्ये त्या मांसपेशींवर अंशबस्ती नावाची एक उपकल्पना आहे पंचकर्मात की ज्याच्यामध्ये आळं तयार करून काही विशिष्ट तेलं ठेवली जातात. तेलं पकडली जातात की तेलं झिरपत जातात. त्याचा परिणाम त्या मांसपेशी ढिल्या होतात. रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. खरं तर कधी कधी काही रुग्णांमध्ये आपण जळवा लावून जे अशुद्ध रक्त असतं आतल्या बाजूला ते काढलं जातं. कधी कधी आम्ही वेट कपिंग सुद्धा करतो खांदेदुखीच्या पेशंट्समध्ये. त्याच्यासोबत विद्धकर्म आहे, अग्निकर्म आहे, लेपचिकित्सा आहे.
किंवा पत्रपिंड स्वेदन, काही विशिष्ट औषधी वनस्पतींची पानं एकत्रित करून त्याच्यामध्ये निंब आहे, चिंच आहे, एरंड आहे, अशी पानं एकत्रित करून त्याचा एक बॉल बनवला जातो आणि मग त्याच्यामध्ये सगळं शेकलं जातं. तर अशा वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि या सगळ्यांचा उपयोग खरं तर खांदेदुखीमध्ये फार प्रभावी असतो. फक्त व्यवस्थित पथ्यपाणी पाळावं लागतं. त्याच्यासोबत काही विशिष्ट प्रभावी औषधं घ्यावी लागतात तुमच्या खांदेदुखीसाठी. आणि यासोबत जर तुम्ही मेडिकल योगा थेरपी घेतलीत ना, तर मग तुमची खांदेदुखी 100% बरी होते.